माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनहित सेवा संस्थेचा संस्थापक आदिश्य महाराज जिजाऊचं देणं कार्यकारी संपादक, माऊली माझा चॅनलचा संस्थापक। घटनेमध्ये अधिकृतपणे कायदा तयार झाला आणि तो जर मोडून जर खाल्ला तर हे कितपत सत्य आहे? हां, ठीक आहे, देश पदाधिकारी चालवतो, पण अधिकाऱ्यांना दिलेले जे अधिकार आहेत त्यांनी ते उत्तम प्रकारे ज्या कार्यालयामध्ये बसलेला आहे ते कार्य सुरळीत चालावं म्हणून याच्यासाठी अधिकार दिलेले। संविधान कायदा कशासाठी विश्वाच्या आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे, कष्ट झाले तर हां घटनेने तयार केलेला आहे ना तो। हां, आज अण्णा हजारे साहेबांसारख्या ध्यानी कष्ट अमाप घेऊन माहिती अधिकार काढला, अधिकाऱ्यांनी मोडून खाल्ला, मोडत चाललेलं आहे हे पूर्ण सत्य आहे। हां, मी महाराष्ट्रामध्ये कुकळून सांगतो का तिथे असा अधिकारी बसवा माहिती आयुक्तालयाचा आयुक्त साहेब की जेणेकरून पूर्णपणे त्याला कलम 15 आणि 12च्या अनुषंगाने 15 आणि 12च्या कलम 12च्या 5(3) पोट कलम आणि 12च्या 5 याप्रमाणे तिथंशी आयुक्त बसवा आणि ते जे आयुक्त आहेत ते आयुक्त कुणाचे आहेत? जनमाहिती जो RTI दाखल करतो, अपील दाखल करतो त्याचे ते जे म्हणजे वकीलच ते त्यांचे आहेत। परंतु आज मला असं निदर्श येतं आहे का त्यांना वकील करायला सांगतो काय तयार केला आहे कायदा, म्हणजे तुम्ही जो कायदा तयार केला मोडून खायला लागले। मी असे सांगतो, एक उदाहरण देतो, उदाहरण सत्य उदाहरण आहे। कारण आयुक्तामध्ये माहिती आयुक्तामध्ये कारवाया होत नसल्या कारणाने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल इथे मी 2/2/2026ला RTI दाखल केला होता। काय RTI दाखल केलेला आहे का इथं अवाढव्य बांधकाम खात्याचं मोठी बिल्डिंग बनवलेली आहे। कारण अशा अनेक बिल्डिंग बनवलेले आहेत, ना त्यांचं परमिशन ना त्यांचं प्लॅनिंग पासिंग काहीच नाही, असे अनेक मी व्हिडिओमध्ये काढत असतो। दे ही पनवेलला मोठी अवाढव्य बिल्डिंग बनवलेली आहे आणि ह्या बिल्डिंगमध्येची माहिती मी मागवलेली आहे। पनवेल रायगड जिल्ह्यामध्ये सांगण्यासारखं तात्पर्य असं 30 दिवस होऊन गेले आणि मग मला पत्र येतं। हे मला पत्र येतं 14/3/2024ला, म्हणजे साधारण 12 दिवस लेट, म्हणजे कलम 7च्या 6 त्यांनी मला ती माहिती द्यायची आणि त्यांना म्हणजे RTI दाखल केल्यावरती काही त्यांना फरक पडत नाही। कारण त्यांना माहिती आहे प्रथम अपील हे आपल्याच कार्यालयातला, द्वितीय अपील म्हणजे आपलंच राज्य, कारण द्वितीय अपिलामध्ये शास्ती आणि शिस्तभंगाच्या कारवाई होत नसल्या कारणाने स्पष्ट बोलतो मी, आयुक्तांच्यावरती पण व्हिडिओ काढलेले आहेत, चुका त्यांच्या दाखवलेल्या आहेत। तर स्थिती अशी, हे उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी हे पत्र लिहिलं सहाय्यक जन माहिती अधिकारी विभाग पनवेलांना का यांना 6च्या 3 अन्वये तुम्ही यांना माहिती पुरवा आणि शुल्क घ्यावे। असा कोणता कायदा आहे का 30 दिवसाच्या पुढे हा अधिकारी पैसे मागतोय? काय अधिकार? बिल्डिंग बांधकाम खात्याची आहे, सार्वजनिक अभियंता पनवेल ही बांधकाम खात्याची बिल्डिंग आहे। ती कोणी बनवली, कोणत्या जागेत बनवली, किती खर्च आला, हे यांना माहिती अधिकारात देताना येत नाही। हां, म्हणजे भ्रष्टाचार कशाला म्हणतात
ते हे आपल्या मी निदर्शन आणून देतो. याचं कारण एकच का महाराष्ट्रामध्ये मी शिवाजीनगर, औरंगाबाद इथे, पुण्यामध्ये माहिती आयुक्तालयामध्ये, नाशिक, बृहन्मुंबई, कोकण भवन, मुख्य माहिती आयुक्ताकडे शेकडो अपील चालवले. परंतु ह्या माहिती आयुक्तांच्या कार्यालयामध्ये परिस्थिती अशी आहे का जर द्वितीय अपीलामध्ये जर काय होतच नसेल तर त्यांना माहिती आहे आमचं कोण वाकडं करतं. आणि अब्ज करोड रुपयाचा भ्रष्टाचार, करोड रुपयाचा भ्रष्टाचार आमच्यासारख्या हातात आला तर आम्ही न्यायालयात जाऊ, पुरावे दाखल करू. करोडो रुपयाचे भ्रष्टाचार महसूल खात्यामधले सुद्धा आणि बांधकाम खात्यामधले सुद्धा आणि रस्त्याच्या बाबतीतसुद्धा आणि गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी सुद्धा असे अनेक मी अपिलामध्ये न्याय मागत असतो, गोरगरिबांना न्याय मिळवून देत असतो. आता हा पनवेलमध्ये हे बांधकाम खात्याची बिल्डिंग आहे रायगड जिल्ह्यामध्ये झालेली आहे. परंतु यांना माहिती आहे आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. याला कारण एकच, द्वितीय अपील. त्याच्यानंतर तक्रार त्यांच्याकडंच. हां, जा तुम्ही कोर्टात. हे सगळं कायदा मोडून खायच्या पाठी लागलेले आहेत. आणि ह्यो अपील जो आहे अवाढव्य बिल्डिंग बनवली बांधकाम खात्याची पनवेलमध्ये. बस तुम्ही किती बमळा. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं का हे जगाला कोण का सांगतो मी का माहिती अधिकार द्वितीय अपीला आयुक्त साहेबांनी मोडून खाल्लेला आहे. हां, त्यांना काही गरज पडली नाही. शेकडोमध्ये 2 इकडे तिकडे करतात बस. का काय जाऊ दे, बोंबळू दे, काय फरक पडतो. हां, हे देशाला हानिकारक आहे आणि त्या न्यायदेवतेलासुद्धा हानिकारक आहे. एवढं मी का बोलतो का ह्या का माहिती देतो का जगात काय चाललं आहे हे समजावं यासाठी. जय सद्गुरू. त्याच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.